इचलकरंजी येथील एका बांधकाम व्यावसायिकाला बालकामगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल न करण्यासाठी 25,000ची लाच मागणाऱ्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलीस नायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शेखर यशवंत पाटणकर, वय वर्ष 38, राहणार सांगली असं त्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे। लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सदरची कारवाई केली आहे। दरम्यान विश्रामबाग पोलीस ठाण्यात सलग दुसऱ्यांदा लाचलुचपतची कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार हे बांधकाम साईटवर सळी बांधण्याचे कंत्राट घेतात। शनिवारी दिनांक 7 डिसेंबर रोजी कंत्राट घेतलेल्या इचलकरंजी येथील बांधकाम साईटवर एक अल्पवयीन बालक त्यांच्या नातेवाईकास भेटण्यासाठी गेला होता। त्यावेळी झालेल्या अपघातात अल्पवयीन बालक आणि त्याचे नातेवाईक जखमी झाले। सदर जखमींवर मिरज रोडवरील भारती हॉस्पिटल सांगली येथे उपचार सुरू होते। सदर अपघात प्रकरणात तक्रारदार यांच्या विरोधात बालकामगार अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल न करण्यासाठी बालकाचा जबाब तक्रारदार यांच्या बाजूने घेण्यासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्यातील कर्मचारी संशय शेखर पाटणकर यांनी मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी पंचांसमक्ष केलेल्या पडताळणीत 25,000च्या लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालंय आणि यावरून विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, इचलकरंजी।